आपल्या दिवसाची सुरुवात हेल्दी करण्यासाठी प्रोटीन आणि फायबरयुक्त मुसळी आवर्जून खा। मुसळी हा रेडी टू ईट असा लोकप्रिय नाश्त्याचा पर्याय आहे। यामध्ये ओट्स, फळं, ड्रायफ्रूट्स किंवा इतर गोष्टींचा समावेश असतो। मुसळी तयार करताना त्यात फक्त दूध घालायचे असल्यामुळे घाईच्या वेळी हा पटकन तयार होणारा असा नाश्ता आहे। घरच्या घरी ही मुसळी कशी बनवायची याची रेसिपी बघू। त्यासाठी साहित्य काय काय वापरलेलं आहे ते एकदा बघून घ्या। सगळ्यात आधी आपण कढईमध्ये ओट्स भाजून घेणार आहोत। ओट्स भाजताना गॅसची फ्लेम ही अगदी मंद ठेवायची आहे। इथे मी 2 वाट्या ओट्सचा वापर केलेला आहे। ओट्स सोबतच तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा रेग्युलर पोहे सुद्धा घालू शकता। 4 ते 5 मिनिटं आता हे ओट्स परतून घेतलेले आहेत। ओट्स देखील कुरकुरीत झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेले बदाम घातलेले आहेत, 2 चमचे बारीक चिरलेले काजू घातलेले आहेत आणि 2 चमचे बारीक चिरलेले अक्रोड घातलेले आहेत। हे सगळं ओट्ससोबत मंद आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायचं। ड्रायफ्रूट्स घालताना तुम्ही तुमच्या आवडीचे घालू शकता किंवा त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। सकाळचा नाश्ता, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्हाला खाता येईल असा हा पदार्थ म्हणून मुसळी फारच लोकप्रिय आहे। आता ह्यामध्ये 5 चमचे कलिंगडाच्या बिया घातलेल्या आहेत, त्याला मगज देखील म्हटलं जातं। 5 चमचे सनफ्लॉवर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया घातलेल्या आहेत। 5 चमचे पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया घातलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचे सीड्स देखील घालू शकता, सोबत अळशी किंवा चिया सीड्स देखील घालू शकता। हे सगळे पदार्थ मंद आचेवरती भाजून घ्यायचे। ह्या बिया खाल्ल्यामुळे शरीराला बराच फायदा होतो। नुसत्या बिया खायचं म्हटलं तर नको वाटतात, त्यापेक्षा या बियांचा वापर करून अशा पद्धतीने नाश्त्याचे प्रकार करून किंवा लाडू बनवून तुम्ही ते रोज खाऊ शकता। आता ह्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा दालचिनीची पावडर टाकलेली आहे, अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे। तुम्ही मीठ स्किप करू शकता किंवा वेलची पूड देखील घालू शकता। पुन्हा 1 मिनिट हे सगळं भाजून घ्यायचं। भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। आपण भाजून घेतलेलं हे सगळं साहित्य आता थंड झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी दोन्ही प्रकारच्या मनुका घातलेल्या आहेत। तुम्ही ड्रायड क्रॅनबेरीज किंवा ब्लूबेरीजसुद्धा घालू शकता। बाहेर विकत मिळणाऱ्या मुसळी हा फारच महाग असतात, त्याचबरोबर त्या रोजच्या नाश्त्याला जर का खाल्ल्या की आठवडाभरातच खाऊन संपतात। अशा वेळी ती बाहेरून विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने बनवू शकता। त्याचबरोबर बाहेरून विकत आणलेल्या मुसळीमध्ये अनेक प्रकारचे आर्टिफिशियल रंग, प्रिझर्वेटिव्ज असतात, जे आपल्या शरीराला हानिकारक असतात। हे बघा, घरच्या घरी मुसळी आता तयार झालेली आहे। रोज नाश्त्याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ही मुसळी बनवून खाऊ शकता। इथे मी एक प्रकार दाखवलेला आहे। एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे मुसळी घ्यायची, त्याच्यामध्ये रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले 2 चमचे चिया सीड घातलेले आहेत आणि 1 कप दूध घातलेलं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। गोडव्यासाठी त्याच्यामध्ये 1 चमचा मध घातलेली आहे। अशा प्रकारे अगदी झटपट असा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।